नशीब फुटलं ग बाई माझं लग्न करून. नवरा केला, लग्न करून नशीब फुटलं माझं. होय नाही काय काय भाऊजी इथून काय नाही हो. काऊन रडले तुम्ही? नाही हो रडत नाही भाऊजी, बसली असत. बोला ना काय म्हणता, कसं काय ना केलं तुम्ही इकडं? काय नाही, जरा जाऊ शेतामध्ये बघावं भाऊचं काय चाललंय काही नाही, जरा काहीतरी. भाऊ आत्ताच गेले तुमचे बाहेर. बाहेर म्हणजे कुठं गेले असेल कुठंतरी. असं आहे का? हा हा काय म्हणतं मग तुमचं नवीन लग्न झालंय कशाचं लग्न कशाचं काय, जसं लोकांचं होतं तसं माझं झालं, त्यात काय. म्हणजे? आता कसं सांगू भाऊजी तुम्हाला, तुम्ही आपलेच म्हणून सांगते. तुमच्या भाऊ मध्येच काहीतरी दोष आहे, मला तरी असं वाटतं त्याचं उठतच नाही. अयो बाबू असं आहे वय. हा मग आता काय मला पंचायत पडली, मी बेडवर झोपले का तो बाबा खाली झोपतो, मी खाली झोपले तो बाबा बेडवरती झोपतो, मी करू तरी काय. पण असं काऊन करायलाय तो अहो वहिनी तुम्हाला सांगतो, लग्नाच्या पहिले तो 4-4 पोरी फिरवायचा. ते नावाला फिरवत होता का, मग त्या बाबांनी तर सांगावा की माझं बाहेर लपड आहे, मला सोड. माझं तरी कशाला वाटोळ केलं त्या बाबाने. मग आता पण असं झालंय, नशिबाला दोष देऊ का स्वतःला दोष देऊ काही कळत नाही मला. अहो वहिनी नशिबाला दोष देऊन काय होतंय? मग माझ्याकडे एक जालिम उपाय. काय? आमची घर आहेत ना, त्यांच्याकडे एक जडीबुटी. ती जडीबुटी भाऊला खाऊ घातली ना, भाऊ तुमच्याकडे घोड्यासारखा पळतील. अरे घोड्यासारखं येऊन काय करतो, त्याचं उठलं तर पाहिजे, त्याचं उठलं असतं तर 15 दिवसात तो माझ्याजवळ झोपला असता. हाताची मेहंदी गेली पण तो माझ्याजवळ आला नाही अजून. असं होय? मग तुम्ही एक काम करा, भाऊला की नाही अशी कच्च मिठी मारा. बाबा आता तुला कसं सांगू, तुम्ही घरचे आहात म्हणून सांगते. तो आंघोळीला कधी जातो ना, आंघोळ करून बाहेर कधी तुम्हाला ते दिसलं नाही तेव्हा मिठी कधी मारू त्याला. मला बघितलं तर 4 फूट लांब पळतो. नक्की त्याच्यात दोष आहे का त्याचं बाहेर लपड आहे काही कळना का? मग हात त्यातला तर नाही, काय माहिती, काही कळत नाही मला आता. तुम्ही कधी नशीब फुटले माझं. तुम्ही ती कधी त्याच्याकडे असं वाकून बघितलंय का? म्हणजे तो माणूस जवळ तर आला पाहिजे. नाही. मला रात्री झोप येते तेव्हा तो बाबा घरात येऊन झोपतो, मी उठायच्या आधीच बाबा आंघोळ करून बाहेर जातो. वाकून म्हणजे कसं आहे, त्याच्या डोळ्यात असं झाकून बघितलंय का? नाही हो भाऊजी, तेवढा वेळच कुठे देतात ते. मग आता ना लग्नाच्या आधी एक कॉल केला नाही का केला, मला वाटलं असेल पोरगा संस्कारी म्हणून नसेल करत. अरे बाबू अहो आजकाल तर वहिनी तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर लोकांचे लगेच कॉल चालू होतात, अशी भेटी काय ठेवतात. तुमची एक पण भेट काढ नाही हो भाऊजी, तुमचं आहे की नाही काही? माझं माझं नाही ना. मग तुमचं नाही कधी इच्छा होत का कसली कसली काही करायची? हो माझ्या गंगीला अजून काहीच केलं नाही मी. मग गंगीला नाही केला तर माझ्यासोबत तरी काही करा. नाही तुमच्या भावात तर काय होत, तुम्ही तरी काहीतरी करा. काय आता समजून घ्या, तुम्ही काही लहान नाही, तुम्हाला सगळं समजून सांगायला. नाही ना. अहो नको ना, माझ्या गंगीला माहिती पडलं तर माझी गंगी मला सोड. आपल्या दोघातली गोष्ट राहील, लोकांना कशाला सांगायचं? आपण माझ्या गंगेची दोरी टपोरी आहेत, तिला जर माहिती पडलं तर मला ते कुट फुटल ना. रात्री या रात्री कोण तुमची गंगी गल्ली गल्ली फिरणार आहे? हो ती गोबड तिचे गोबडी सारखे डोळे असतात, इकडे तिकडे पात बसती ती. काय नाही, कोणाला कळत नाही, कानो कारण खबर नाही. रात्री यायचं गुपचूप, अर्धा 1 तास थांबायचं जायचं. 15 मिनिटाचं काम आहे. माहिती पडलं मग झाला माझा खंड. तो कुठं काय बोलणार आहे, त्याचं उठला असतं तर तो मला जवळ घेऊन झोपला असता ना. मला कुठे इकडे तिकडे तोंड मारायची सवय पडली असती. मग असं मंगळ बोलू रे माणसाने, बाई माणसाने चांगलं वाटतं बाई माणसाने. आता नवरा तसा पत्रात पडल्यावर बोलावंच लागतं. असं बाई. जर तो ध्यानावर राहिला असता तर मी कशाला माझी लाच सोडली असती, कशाला याच्या त्याच्या खाली पडली असती. मग झाला येऊ का मग मी? माझी गंगी माझी वाट बघत असेल. अहो गंगेचं सोडा ना, माझ्याकडे बघा ना एकदा. नको ना. अहो असं काय करता नको ना बाई, तुम्ही लाजू राहिले. अहो माझ्या गंगीकडे मी शपथ दिलीये की लग्न. मग तिला कुठं सांगायचंय? तिचं तिच्याकडे ठेवा, आपलं आपल्याकडे ठेवा. एक घास तिकडं खा, एक घास इकडं खा. नको ना. रोज रोज डाळ भात खाण्यापेक्षा कधी कधी बिर्याणी खाल्लेली बरी ना. डाळ भात बिर्याणीपेक्षा डाळ भातच बरा असतोय माणसाला. नाही हो भाऊजी, बिर्याणी चाटून तर बघा तुम्ही एकदा. चाटल्याशिवाय कळणार कसं तुम्हाला? बिर्याणी चाटायची नसते, खायची असते. खाऊन तर बघा. नको ना. अहो बाहेरची बिर्याणीपेक्षा आपल्या घरचा डाळ भातच बरा असतोय. रोज डाळ भात खाऊन खाऊन बोर व्हाल. कधीतरी गरज पडाल, ज्या दिवशी तुम्हाला गरज पडली त्या दिवशी तुम्हाला ह्या वहिनीची आठवण येईल की हर्षा वहिनी काय बोलली असं. अहो जी गोष्ट डाळ भात खाण्यात येते बिर्याणी खाण्यात नाही ना. कशाचं भाऊजी? चला येऊ का मी? हा या मग, काय करता, माझं नशीबच गाडलोय बाई. हा पण तसाच दिसतो ग बाई, माझ्या नशिबात जे येतं ते तसंच वाटतं मला. काय खरं नाही माझं. घरातले कामं तरी आवडते.
वहिनी कुठे चालल्या? काय नाही भाऊजी, चालली होती घरी. काय करता? काय हो? बसली होती, वैताग आला. काय करता भाऊजी? वैताग आला? कस काय? काय करता? या ना, बसा ना, बसून बोलू. उभं राहून काय पाय दुख राहिले माझे. बसा बसा, काम करून लय जीव गेला माझा, आटापिटा झाला. दाबायचं काय दाबायचं भाऊजी तुमचं? गुडघे गुडघे. म्हटलं काय दाबतात? घरात एक वैताग कामाचा, बाहेर आलं तर हे ते वैताग आला जीवनात. नको नको झालं. आला. काय करता मग? आणि मग भाऊ कुठे गेला? मग गेला असेल कुठं. हाय, त्याला काय काम? येतो रात्री 12ला, सकाळी जातो 4ला. माझं नाव सांगू नका. नाही हो भाऊजी, बोला ना. तुम्ही आपलंच आहोत, मी कशाला सांगणार आहे? हा, काय होतंय त्याचं बाहेर चालू आहे लफडं. हा ते कळलंय मला. बाई, मी सांगितलं असं सांगू नका तुम्हाला. मी कसं आहे हे बघा, तरी मी विचार करत होती. मी तेच म्हणतोय, कारण कसं आहे माझं चांगलं सांगणं तुमचं काय माहिती, निर्णय तुम्ही घ्या. नाही भाऊजी, तुम्ही देवासारखे धावून आलात. हा, कारण की ना ते चालू आहे बाहेर. मग तू उगाच, आणि त्याचं मला काही खरं वाटत नाही. मला तेच वाटायला लागलं भाऊजी आता. माझं नशीब फोडलं ग बाई. आई बापांनी फोडलं, त्या नाचे लवड्यानी फोडलं. हो, त्याचा सत्यानाश भाड्याचा. आता कसं आहे माहिती आहे का, जास्त बोलण्यात काही उपयोग नाही. तू जसं वागाल ना तसं तुम्ही वागायचं. तुम्ही शांत राहा, तुम्ही मस्त हॅपी राहायचं, मूड चांगला ठेवायचं. कशाचं मूड शांत? आपला नवरा दुसरी जागी गु खातोय. हा, घरात बायकोकडे लक्ष देत नाही. बायको झोपती कधी, उठती कधी, त्याचं लक्ष सुद्धा नाही आहे. मी वरती बेडवर झोपली का तो बाबा खाली झोपतो, मी खाली झोपली का तो बाबा वरती झोपतो. आंघोळ कधी करतो, घराच्या बाहेर कधी जातो ते माहित नाही मला. मला काय कळत नाही. कधी येऊ झोपायला आपलं, म्हणजे समजून सांगायला सांगा की हो, तुम्ही तुमच्या भावाला समजून सांगा. आम्हाला बाहेरचं नाचोड, सोन्यासारखी बायको आहे, संसार आहे, घराकडे लक्ष दे. बाहेर किती दिवस तोंड मारणार आहे सांगा बरं? ते बघा, तोंड मारायचा विषय तसा नाही. आता असेल त्याचं काही, पण मी सांगितलं असं सांगू नका. नाही हो. चांगलं सांगणं काय. नाही नाही भाऊजी, तुम्ही देवासारखे आले, तुमच्या कसं सांगणार मी? तेच ना, मग मी चांगलं सांगणं काय मग. पण बाई, लक्ष- साडी, हे साडीचं पाहतोय पदर भाव छान आहे बरं का साडी. लग्नाची साडी काय करतात तेवढ्या भारी भारी साड्या घालून? नवऱ्याचं ना? लक्ष नाही ना. पण अहो, थोडं आता बाहेर थोडं दुर्लक्ष होईल त्याचं थोडंसं, पण नंतर तो चांगलं आहे, तसं काय वाईट नाही. माझं नाव सांगू बरं का, मी सांगितलं. नाही नाही भाऊजी, तुम्ही मला वाटतं तुम्ही अंधारात नको राहिला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही सांगितलं लयच बरं झालं भाऊजी. तुम्ही करीत जा मग त्याच्या हिशोबाने. काय मला करू सांगा आता? करायला. काय मदत तुम्हाला काय लागली तुम्हाला सांगा ना, मी करील ना सांगते ना तुम्हाला. आता. तुम्हीच आहात जवळचं, दुसरं कोण आहे? ते राम भाऊजी आले होते, त्यांच्याशी बोलली, आताच गेलेत ते. हा का? हा असं तू अंगावर काटा आला हो? हा हो. का बरं? आता कसं सांगू तुम्हाला? एक बाईची गाता तुम्हाला काय कळणार आहे? एक बाईची तळमळ एका बाईलाच कळू शकते, दुसरं कोणालाच नाही. पण मग तुम्ही थोडंसं असं चेंज करा ना स्वतःला. किती चेंज करणार आहे आता? अवघड आहे बरं का. मला लय किविती राव तुमची असं तुमच्या आयुष्यात चालू आहे ना, मला लय वाईट वाटतं, पण पर्याय नाही. काय म्हणतात करता? ना, पण नशिबाचे पर्याय भोग आहेत ना, नाही. भोगावं लागणारच मला. मला पर्याय नाही. आता मी एक आपला माणूस म्हणून सांगतो तुम्हाला, चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण मी सांगितलं असं सांगू नका तिकडं. नाही हो भाऊजी, तुम्ही देवासारखे आलात माझ्याजवळ. दोन गोष्टी समजून हे सांगितल्या. कानातले लय भारी हो. हा, हं? हात कसं लावतोय हो? अहो, ते हे बघ तुम्ही कानातलं बघितलं. तुम्हाला राग येत असेल तर मी नाही आता नाही, बोलणार राग पण कसला नाही हो का? भाऊजी त्यात? मी बोलणार राग नाही. कसला? ये ना. ज्यांनी लावायला पाहिजे तो नाही लावत ते, पण याच मी वाईट लावू वाटतं का? मला. मी लावू का? काय? तुम्हाला काय मदत लागेल ती लावेल हा, बस, मी मदत लागली तर करील. सांगते ना मी. हम्म. तुमचं कसं चालू आहे संसार पाणी? आपलं खपाखप चालू आहे, आपलं काही अडचण नाही. तुमची बायको खुश असणार ना हो? हा, काही कामात नाही ना घरात. मस्त निवांत आपण कामात राहतोय, घरी गेलं का मस्त आराम करायचं, टेन्शन नाही, काही नाही, मस्त निवांत राहते बा. बरं आहे बाबा काही तुमचं. धावपळ नाही, काही नाही असं. बरं चला येऊ का, मला फोन आलाय, मला निघायचं. बसावं थोड्या वेळ, गप्पा नाही, मारा, बरं वाटायला लागलं. पण काय होतं माहितीये का, त्याला तुम्ही सांगू नका गड्या. नाही नाही, मी नाही सांगत. या कधीतरी रात्री घरी चहा पाणी करायला. रात्री? हा, आणि तुमची सासू मग ते झोपलेले असतात, काही प्रॉब्लेम नाही. या कधीतरी. मागच्या दाराशी का? हा, मग काय करता? अरे बाप, आता जे तुमचा भाऊ नाही करू शकत ते तुम्ही करा. करील ना मी. मला एवढं नशीब आहे बाबू, मग काय माझं नशीबच करतात? पुरलं म्हणायचं वहिनी. तुमच्यासारखी व्यक्ती भेटली ना, आणि तुम्ही नुसती गादीची काही असं नुसती गादीची. हा, आधीची मजा तो बाबा नाही घेत, तू तर घे. मग आता काय करतो? घेईल ना, मी घेईल, माझी घेईल. ये मग आज रात्री 9 वाजता. चालन, आज चालन नऊला चल. ना? येते मी, पण घरातले काम पडले, सासूने पाहिलं तर अजून म्हणजे हा, कोणत्या पण पोरासोबत. रात्री 9ला आला. हा, या रात्री 9ला वाट बघते मी. 9, हा, करू बाय. मग आपण, हं? हो, बाय. चल बाई, पटपट काम धंदा करून घेऊ दे मला, आता रात्री येणार आहे तो बाबा.